343 कोटीच्या भुयारी गटार योजनेत मनमानीपणे काम करून निधीचा दुरुपयोग करून 50% निधी रस्त्यांच्या कामांवर खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केला। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या 343 कोटी 75 लाख रुपयांच्या सोलापूर शहर भुयारी गटार योजनेत गंभीर अनियमितता आली आहे। संबंधित मक्तेदाराला पाठीशी घालून महापालिकेतील काही अधिकारी आणि संबंधित यंत्रणेने योजनेचा मूळ उद्देशच बाजूला ठेवला आहे। लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये भुयारी गटार टाकण्याऐवजी लोकवस्ती नसलेल्या परिसरात आणि सोयीच्या ठिकाणी कामे करण्यात आली आहेत। त्यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या योजनेअंतर्गत एकूण कामाचा परिसर 207 किलोमीटरचा आहे। आतापर्यंत अंदाजे 140 किलोमीटर परिसरात काम पूर्ण झाले आहे। सर्वच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम झाले असून वर्क ऑर्डर दिल्याप्रमाणे काम न करता नियम व अटींचा भंग झाल्याचा आरोपही यावेळी चंदनशिवे यांनी केला आहे। सुमारे 343.75 कोटींच्या या योजनेचे जवळपास 70% काम पूर्ण झाले असले तरी ही भुयारी गटार योजना असताना सुमारे 50% रक्कम डांबरीकरण व इतर रस्त्यांच्या कामांवर खर्च करण्यात आली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला। त्यामुळे या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1:30 वाजता विधान भवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी आनंद चंदनशिवे यांनी दिली। स्वर्गवासी आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 343 कोटीचा निधी भुयारी आणि ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी त्या ठिकाणी आला होता। तो निधीचा दुरुपयोग या ठिकाणी झालेला आहे। 50% पेक्षा जास्त निधी तो रस्त्याच्या कामावर खर्चल्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे। यासाठी ही मीटिंग गुरुवारी 6 तारखेला विधान भवन मुंबई येथे माननीय अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्याच अनुषंगानं सोलापूरला जे पूर्वीचं हिप्परगा तळ आहे ते पाणी सोलापूर शहरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत होता। जे अनेक जलसंपदा विभागाच्या अनेक योजना होत्या, त्या योजनांपैकी जे सिंचन उपसा योजना जी कारंबा तिथं डिझाईन चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं सोलापूर शहराला पाणी पुरवठा कमी मिळतो। हिप्परगामध्ये पाणी पराचं नॅचरल स्लोप असताना खालीवर केले आणि त्यामुळे सोलापूर शहरात जलसंकट आता या ठिकाणी उभारते। या दोन्ही महत्वाच्या विषयावर 2 वेगळ्या स्वरूपाच्या बैठकी अण्णा बनसोडे यांच्या दालनामध्ये गुरुवारच्या दिवशी त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे, जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोणतेही काम असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या गटाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या कामासाठी सातत्याने आम्ही तत्परता आहोत। म्हणून ही मीटिंग अण्णा बनसोडे यांच्या दालनामध्ये आम्ही लावून